आलात तुम्ही? सुमन, अगं काय झालं सुमन? काय झालं सुमन? का रडतेस तू? काय झालं? काय झालं? काय झालं? का रडते? अशी का रडते सुमन? काय झालं चिन्या? काय झालं तिकडे? काही झालं का? शकू काही बोलली का तुला? मग स्वीटूकडे काही झालंय का? काय झालं बोल. काय ठीक नाहीये काकी, सगळं टेन्शन आहे. मला तर एकदम वाईट वाटले. काय झालं? अरे काय झालं काय सांगू दादा. ते ओम जिजू असे वागेल असे वाटले नव्हते. सच्चे नाही, त्यांना जर असं त्यांची ऐकणारी बायको हवी होती ना तर लव्ह मॅरेज कशाला केले? बिचारी स्वीटू दीदी. अरे स्वीटू दीदीच्या पास्ट मध्ये जे पण झाले ना ते सगळं त्यांना माहिती आहे. ते एक्सेप्ट करून त्यांनी लग्न केले आहे ना, तर પછી असे कसे वागते ते? म्हणजे नेमकं काय झालं? म्हणजे दादा जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा ओमदादा स्वीटूला खूप ओरडत होता आणि स्वीटू तिथे एकटी बिचारी गप्प उभी होती. काय ओम बोलला? का? काहीच कळलं नाही दादा, पण ओम ना खूप चिडलेला होता आणि आपली स्वीटू बिचारी एकटी ऐकत उभी होती. शकूताई पण तिथे उभे होते पण ते काहीच नाही बोलले. ओम काय? हो काहीतरी भलतंच होऊन बसलं. ओमकार तसे नाहीयेत. ओमकार उलट समजून घेणार आहेत. हो ना. सुमन तिकडे नेमकं काय झालं? मग नक्की काय झालं ते सांग जरा. नक्की काय झाले ते इम्पॉर्टंट नाहीये काकी. नाही मॅटर ने काय पण असू दे, એટલે पैसे घायल झालेले असू दे नाही तर बीजू काय पण असू दे, पण स्वीटू दीदीला असे चार चौघांमध्ये असे बोलायचे એટલે किती वाईट. असा इन्सल्ट नाही केला पाहिजे ना तिच्या. स्वीटू दीदी आपल्या घरची छोकरी आहे, तिला रिस्पेक्ट दिला पाहिजे की नाही? असे कसे वागते ओम जिजू? तिला नवऱ्याच्या पायातली जुती असल्यासारखेच वागवते स्वीटू दीदीला. नाही ओमकार आपल्या स्वीटूला असं वागवणार नाही. आम्ही आहे ना आमच्या डोळ्यांनी बघितले એટલે सांगतोय ना दादा. काहीतरी गडबड आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण जाऊन स्वीटूला भेटायला हवं. हो खरंय तुमचं, मलाही तसंच वाटतं. पण त्यांना जर पैशाचं कळलं तर आपण कुठल्या तोंडाने तिथे जायचं? म्हणून तू असं गप्प बसून कसं चालेल? तिथे जे काही चाललंय ते जाऊन बघायला नको का? माहित नाही अहो, माझा धीर होत नाहीये तिथे जायचं. पण मी ठरवलं उद्यापासून जास्तीचं काम करायचं. कंपनीत पण जे पडेल ते करायचं. पै करून त्यांचे पैसे फेडायचे. उगीच आपल्यामुळे आपल्या मुलीला त्रास नको ना तिच्या सासरी. हो काकी, आपण हे करूयात. आपण सगळे मिळून हे पैसे फेडूयात. पण ज्यांनी 8 लाखाची चोरी केली ना त्याला धरायचं, त्याला अजिबात सोडायचं नाही. तो चोर समोर आला ना तर चपलेने थोबाड फोडणार आहे मी त्याचा. असे आवाज येतील ना इथपर्यंत त्याला बदला. आलटी सोलेपर्यंत मारणार आहे मी त्याला. भिकेला लागेल तो रस्त्यावर येईल. गेला ना तर तोंडात पाणी पण वाजणार नाही त्याच्या. कशाला शिवाय खाप देतोय? अरे आता तळतळटा कधी कधी खरा होतो. मामांजी कशाला असे आपण वाईट बोलायचे कोणाला? जेवा दो ने जेवा दो. तू ते तुम्हाला भूक लागली असेल એટલે राग येतोय. मग तुम्हाला मी हमणा असे जेवायला आणून देते एकदम गरम गरम. हो आता जेवण गरम करते. ओके हमणा जेवण आणते. असं काय? मला आता बोलायचं नाही, मला झोप आली. ठीक आहे मग मी उद्या येते. आई आय एम सॉरी, मला वाटलं स्वीटू आहे म्हणून तू काय रागवलास त्याच्यावर? का म्हणजे तुला माहितीये का? काय हेच ना की तिने तुला गृहीत धरलं. ओम अरे प्रेमाने आणि हक्काने आपण
आपल्याच माणसाला गृहीत धरतो ना. बघ, तुला ही आनंदाची बातमी स्वतःहून सांगायची होती, पण तिला असं वाटलं की आपण हिंट द्यावी आणि ओमनी ते ओळखावं, पण तू ते काही ओळखलं नाहीस. ह्यात तिचं काय चुकलं? म्हणजे इतकं काही चुकलं असं मला तरी वाटत नाही. पण तू ज्या प्रकाराने तिच्याशी वागलास ना, हे मला आवडलेलं नाही. हे बघ, तिने जी आनंदाची बातमी दिली त्या गोष्टीसाठी ती एकटी जबाबदार नाही, तूही तितकाच जबाबदार आहेस. बरोबर आहे, पण माझं एक काहीतरी मत असेल की नाही त्याच्यावर. असेल ना, तुझं मत असेल आणि असायलाच हवं. तुमचंही काही प्लॅनिंग ठरलं असेल. पण आता स्वीटूनी बातमी दिली ना आणि ती खुश आहे, याचा अर्थ तिने ते स्वीकारलंय. आणि मला असं वाटतं तू तिचा नवरा आहेस, या नात्याने तू तिच्या आनंदाचा मान राखायला हवास. बाळा, जगात अशी कितीतरी जोडपी आहेत ज्यांच्या घरात पाळणा हलत नाही. आणि काही जोडपी अशीही आहेत की जे प्लॅनिंग करतात की आता नको नंतर, आता नको नंतर, आणि नंतर वाटच बघत राहतात. त्यांना कधीच मूल होत नाही. एक बाळ जन्माला घालणं हे खूप डिवाइन असतं, खूप दैवी असतं बाळा. ते देवानं तुम्हाला दोघांना हा आशीर्वाद दिलाय, त्याचा मोठ्या मनाने स्वीकार कर. एक सांगू, आज माझी सून एकटी आहे. तिने अशा वेळेला, या आनंदाच्या क्षणी तिने कोणाचा आधार मागायचा? तू तिच्या हक्काचा आहेस. तिच्या आयुष्यातले हे आनंदाचे क्षण तिने कोणाबरोबर शेअर करायचे सांग? या क्षणी तिला आणि त्या इवल्याच्या जीवाला कोणाची साथ असेल? तेव्हा नीट विचार कर. आणि ठरव काय करायचं ते. सगळंच विचित्र होऊन बसलंय. मलाही काळजी वाटायला लागली. अहो, स्वीटूला फोन लाव. हाय. हॅलो स्वीटू, कशीस बाळा? ऐक ना, काही झालंय का? नाही, सगळं ठीक आहे. हा, मला टेन्शन येऊ नये म्हणून म्हणते सगळं छान. किती गुणी आहे हो आपली पोर. हॅलो स्वीटू, आहेस ना राजा? हो, बोल ना. तुला काहीतरी सांगायचं होतं ना सगळ्यांना? हो, सांगायचंय ना, पण असं फोनवर नाही सांगता येणार, भेटून सांगेन. अहो, नक्कीच काहीतरी टेन्शन आहे. पैसे गहाळ झाले हे कळलं असेल का होईना? तुला गुड न्यूज द्यायची आहे ग आई. आई, हा, मी काय म्हणत होते, आपण भेटून बोलू ना. हा हा, ठीक आहे. ठेवते हा फोन. काळजी घे तू राजा. बाय. गुड नाईट. किंजल बरोबर बोलते.
असं काहीतरी आहे जे स्वीटू लपवते. सॉरी सॉरी. ओम कॉफी. थँक्स ताई, थँक्यू सो मच. आय नीडेड इट. थँक्स अ लॉट. तू खूप डिस्टर्ब वाटतोय. शांत शांत आहे. स्ट्रेस मध्ये आहेस. नाही स्ट्रेस नाही. आय मीन इट्स ओके. काही नाही. नो, मी ताई आहे तुझी. माझ्याशी खोटं तर बोलायचंच नाही. तुझ्याकडे बघितल्यावर मला कळतं की तुला काय झालं. हे बघ, काल जे काही झालं ते घडल्यानंतर इतक्या लाऊडली रिॲक्ट होणारा माझा ओम नाहीये. काय झालं? स्वीटूने तुला आधी सांगितलं नव्हतं का तिच्या प्रेग्नन्सी बद्दल? खरंच? भाई क्या हालचाल? अरे तुम भी यही हो? हाँ, ओम जरा टेन्शन मध्ये दिसला, गप्पा गप्पा दिसला. मी पण जरा टेन्शन मध्ये. काय खाणाखुणा करतोय? बोल ना. कुछ नहीं एक्चुअली मैं अरे छोड़ो ना यार वो टॉपिक को. विषय टाळल्याने प्रश्न सुटतात का रॉकी? स्वीटूची गुड न्यूज आहे हे ममाला माहिती होतं. स्वीटूच्या माहेरी सुद्धा कदाचित माहिती असेल, पण तिने ओमला सांगितलं नव्हतं. नाही, एक मिनिट. तुला असं वाटत नाहीये तुझी बहीण चुकली? इनफॅक्ट तुला तरी माहिती होती का ती गुड न्यूज भावाला? अरे बेबी जाने दो ना, छोड़ो ना. मला प्लीज ब्लॅक कॉफी आणशील? हाँ. बोल. ताई, कोणी कोणाला काय सांगितलं किंवा कोणी कोणाला आधी न्यूज दिली नंतर न्यूज दिली हे महत्वाचं नाहीये. ओके. आणि त्यासाठी मे बी माझा मूड नाही गेला किंवा मी अपसेट नाहीये, पण मला टेन्शन आलंय ऍक्च्युली. आहे ही गुड न्यूज आहे, बरोबर आहे, पण ही खूप मोठी जबाबदारी आहे ना. त्याचं टेन्शन आलंय मला. फ्युचरचं टेन्शन आलंय आमच्या. हो, म्हणजे ओम तुला हे बाळ नकोय का? नाही, तू तसा विचार करत असशील तर त्यात चुकीचं काहीच नाहीये. आजकालच्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये सगळ्या तरुण पिढीला आपल्याला मूल नकोय किंवा इतक्या लवकर नको हे वाटूच शकतं. का हे मूल, हे बाळ मोहितचं असं तुला वाटतंय? एक्सक्यूज मी, काय बोल? अरे ये क्या बोल रही हो तुम? हाँ, तुम्हारा दिमाग तो ठीक है ना? और वो कमीने का नाम क्यों ले रही हो तुम? मोहितशी लग्न झालं होतं, तिचं नवरा होता. हाँ तो म्हणजे मी जस्ट एक शंका व्यक्त केली. मोहित प्रकरण संपून 7-8 महीने झाले. तुम्हारे साथ जेल गया था ना वो? रॉकी, स्टॉप इट. मी माझ्या भावाच्या भल्यासाठी बोलते. भले के लिए ये सोच. हाँ, भले के लिए ये बोलना. ओम भाई के भले के लिए बोल रही थी, खुद के मन में जो आ रहा था वो बोल रही थी तुम. देखो वो कमीने को भूल के ना बहुत टाइम हो गया है, और तुम ये टाइम पे स्वीटू के साथ उसको जोड़ने जा रही हो. इट्स नॉट ओके ओम. ये मेरे बहन के बारे में कुछ भी बोलेंगे ना मुझे अच्छा नहीं लगेगा, पहले ही बोल रहा हूँ. तुझी बहीण माझी बायको आहे तो. येस. आणि ताई तू जे काही बोललीस ते मला नाही आवडत. ओम, मी फक्त एक शंका व्यक्त केली. शंका? अशी कशी शंका असू शकते? ही शंका नाहीये. म्हणजे तू डायरेक्टली स्वीटूच्या लॉयल्टीवर. नाही, मी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोहित आणि स्वीटूचं लग्न झालं होतं. इट्स माय पास्ट. ओके. आणि त्यांचं जेव्हा नातं होतं तेव्हा ते त्यांचं नातं कसं होतं किंवा त्यांची काय इंटरॅक्शन होती, आय डोंट केअर ताई. आणि मी अजून एक गोष्ट क्लिअर करतो. जरी स्वीटूला मोहित पासून कुठलाही काही संतती झाली असती, स्वीटूला बाळ झालं असतं, तरी मला काही फरक पडला नसता. मी त्याचा स्वीकार केला असता. व्हॉट? अब बोलू. एखाद्या पुरुषाला मुलं असतील ताई आणि त्याला समजा काही कारणाने दुसरं लग्न करावं लागलं, तर तो जिच्याशी लग्न करतोय ती ऍक्सेप्ट करेलच ना त्याची मुलं. तसंच मग एखाद्या स्त्रीला समजा मुलं असतील लग्नाआधी आणि तिने लग्न केलं दुसरं, तर तिची मुलं का ऍक्सेप्ट केली जात नाही?
सगळी बंधनं स्त्रियांनाच का असतात? ताई, मुळात आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतोय त्यांच्या जवळच्या माणसांचे आपलेही संबंध येतात ना, त्यांची आणि आपली काहीतरी नाती तयार होतात. यू हॅव टू ऍक्सेप्ट इट. सो यापुढे स्वीटू बद्दल काहीही बोलताना जरा लक्षात ठेव. सॉरी सॉरी, मी चुकीचं बोल. अरे मी चुकीचं बोल. अरे क्या कर रही हो? पागल हो गए तुम? नाही नाही ओम, ते चुकून. हे बघ, मला असं म्हणायचं नव्हतं. मला फक्त तुझी काळजी वाटली, तू स्ट्रेस मध्ये वाटलास आणि ही भीती वाटली. मी ओमला असं बघू शकत नाही ना, म्हणून ते तोंडातून निघून गेलं. पण माझं चुकलंच आणि माझ्या चुकीची शिक्षा ना मला मिळाली पाहिजे. बस दिवसभर अरे मत मारो. घेणारे, मारून घेणारे, उपाशी राहणार आणि कोणाशीही बोलणार नाही. बस. ताई, तू स्वतःला मारून घेतलंस ना, तर मी बोलणार नाही. नाही, आय एम सॉरी. अरे सुनो, अरे रुको ना. अरे ताई, ये भी ना पागल है कसम से. अभी दिन भर किसी से बात भी नहीं करेगी ना खाना खाएगी, देख लेना. ओके, पण मी जे काही बोललो ना त्यामुळे ती अपसेट झाली. मी तरी का बोललो? जाने दो भाई, आप बैठो. मैं बात कर लूंगा उससे, वो ठीक हो जाएगी. आप बैठो. बरं, उद्यापासून अजून 2 हॉटेलच्या चपातीची ऑर्डर असणार आहे. सकाळी सगळे मिळून 1000 चपात्या आणि दुपारी 350. हो, आणि संध्याकाळची चपातीच्या पापडाची मोठी ऑर्डर मिळाली आपल्याला. सुमन, मी पापड तळायला मदत करेन ना तुला. हो, मला वेळ मिळाला तर मी पण करीन. आणि माझंही 2 ठिकाणी जॉबचं चाललंय. दोन्ही ठिकाणी पार्ट टाइम आहे. जमलं तर दोन्ही ठिकाणी जॉब करणार आहे. दादा, एका ठिकाणी मला दुपारी ना हेल्पर म्हणून बोलवलंय. बहुतेक माझ्याही कामाचं होईल. हा, हो, मिळाली तर चांगलंच आहे, नाहीतर मग आपण मोबाईल रिपेअरिंगचं काम आपलं आहेच. आहे ना ते. किंजल, तुझं काय? माझं अरे मला ना एक इम्पॉर्टंट फोन करायचे रे. हो, आलेच. अगं नाही, मी सुद्धा एक पार्ट टाइम जॉब बघितलाय. तो मिळाला तर संध्याकाळी तो पण करता येईल. हा, लवकरात लवकर पैसे फेडून टाकूया. खरंच ना, लवकरात लवकर हे ओझं उतरवायचंय. उतरेल उतरेल वहिनी, उतरेल. असंच होऊ दे. आपको भी एक बात समझा रहा हूँ, सुन लो. 100 बात की एक बात बोलूंगा ओम भाई. क्या है ना, भगवान ना हमें एक प्लान देता है ना, तो प्लान को झपट लो. समझ रहे हो? अगर उस प्लान को आप ठुकराओगे ना ओम भाई, और कोई नया प्लान बनाओगे, तो भगवान आपको फिर मुड़कर भी नहीं देखेगा. समझ रहे मैं क्या बोल रहा हूँ? भाई, भगवान भी चाहता है कि स्वीटू की गोद भर जाए, आप पापा बने, मम्मी जी दादी बने, मैं मामा बनूं. अभी तक तो आपका जीजा जी तो बन नहीं पाया, मामा ही बना दो ओम भाई. क्या है, मेरी शादी कब होगी मुझे नहीं पता, लेकिन शादी अगर होती ना ओम भाई, तो मैं क्रिकेट की ना पूरी टीम बना देता, कसम से. क्या पता कब शादी होगी, कब क्रिकेट टीम बनेगी, पर तब तक मामा ठीक है. मामा भांजे ना क्रिकेट खेलेंगे ओम भाई साथ में, और आपकी टीम को हराएंगे. मैं क्या बोलता हूँ, अगर लड़का हुआ ना तो उसका नाम धोनी रखते, नहीं सचिन रखते. सचिन नहीं, विराट रखते. विराट ओम भाई एकदम मस्त. एक बाळ जन्माला घालणं हे खूप डिवाइन असतं. देवानं तुम्हाला दोघांना हा आशीर्वाद दिलाय, त्याचा मोठ्या मनाने स्वीकार कर. त्या क्षणी तिला आणि त्या इवल्याच्या जीवाला कुणाची साथ असेल तेव्हा नीट विचार कर आणि ठरव काय करायचं ते. हेलो ओम भाई, क्या सोच रहे हो? क्रिकेट टीमची आयडिया छान आहे तुझी. अच्छा है ना.